गडचिरोलीतील धान्य खरेदी केंद्र बारदानं नसल्यामुळे बंद आहे। बारदानं नसल्यानं धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते। शेतकऱ्यांना कमी दरात खासगी दुकानात धान्य विकावं लागतं। आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातर्फे दरवर्षी जी आहे ते धान्याची खरेदी करण्यात येत असते आणि गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे धान्याची शेती आहे। परंतु आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे जे आहे ते शेकडो क्विंटल धान्य जे आहे ते त्याची नासाडी झालेली आहे। मागील वर्षाचे धान्याची उचलसुद्धा अजूनपर्यंत काही धान्याची उचलसुद्धा करण्यात आलेली नाही। यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेलेच आहे, परंतु शासनाला सुद्धा लाखो रुपयाचा भुर्दंड फटका बसत असल्याचे दिसून येत आहे। संबंधित विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जे आहे ते अशा प्रकारचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात दिसून येत आहे। वेळेवर खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे काही शेतकऱ्यांना खाजगी दुकानात जे आहे ते धान्याची विक्री करावी लागत आहे। यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक भुर्दंड बसत आहे। संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सर्व जे आदिवासी विकास महामंडळाचे धान्य खरेदी केंद्र आहे ते सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे। परंतु मिळालेल्या माहितीनुसार काही खरेदी केंद्रामध्ये अजूनसुद्धा बारदाने पोहोचवण्यात आलेले नाही। यामुळे खरेदी केंद्र बंद असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। म्हणून याकडे आता शासन आणि संबंधित विभाग किती गांभीर्याने लक्ष देईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।